काल विशाळगड आणि गजापूर गाव या ठिकाणी ज्या काही घटना झालेल्या आहेत त्या घटनेत आतापर्यंत एकूण 4 गुन्हे दाखल केलेले आहेत. अंदाजे 400 ते 500 लोकांवर हे चारही मिळून गुन्हे आहेत. प्रत्येक गुन्ह्यात वेगवेगळी कलमे आहेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी उपलब्ध असणारे महसूल विभागाचे, पोलीस विभागाचे कॅमेरे पडताळणे, विविध अँगलनं सर्व गुन्ह्यातील आरोपींची नावं निष्पन्न करणं आणि त्यानुसार आरोपींना अटक करणं यासाठी वेगवेगळी 8 पथकं बनवण्यात झालेली आहेत. या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. आज या गुन्ह्यात 21 आरोपींना अटक झाली होती. त्यांना माननीय न्यायालयात आम्ही सादर केलं असता त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि अजून काही आरोपींचा शोध विविध माध्यमातून सुरू आहे. साधारण नुकसान किती झालंय त्या ठिकाणी, काय पंचनामा झालाय, काय आकडेवारी समोर येते? नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर या नुकसानीबद्दल आपल्याला फायनल आकडा समजेल. नुकसानीचे पंचनामे दोन्ही बाजूनी सुरू आहेत. महसूल विभागही करत आहे आणि पोलीस विभाग. यामध्ये निश्चितपणे काही पोलीस अधिकारी जखमी आहेत. त्यांच्या वैद्यकीय तपासण्या झालेल्या आहेत आणि त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सुद्धा समाविष्ट केलेले आहेत. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. संभाजीराजेचा गुन्हा दाखल झाला आहे की नाही? जी प्रेस नोट रिलीज करणार त्याच्यामध्ये नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर जे काही त्याची प्रोसिजर असते CRPC नुसारची, तर त्या प्रोसिजरनुसार आम्ही FIR फ्लॅश करतो 24 आवर्सला. तुम्हाला समजेल सगळं. उशिरा दाखल झालेला आहे तरी पण अद्याप पोलीस माहिती देण्यासाठी टाळाटाळ का करतात? पण हे 400 ते 500 जणांच्या मध्ये संभाजीराजे यांचं देखील नाव आहे का? अरे नाही, एवढी गोपनीयता नाहीये ही. काही प्रोसिजर असते. आम्ही कोणाची नावं नाही सांगत. जेवढे आरोपी पकडलेले आहेत ते सोडून जे काही असतील बाकीचे गुन्हा दाखल आहे की नाही एवढा प्रोसिजर्स असतात त्या नाव नाही सांगत. हो येस, त्यासाठी वेगवेगळ्या 8 टीम मगाशीच मी सांगितलं त्यांना आयडेंटिफाय करणं आणि अटक करणं, शोध घेणं, त्यांचं लोकेशन ठाव ठिकाणा निश्चित करणं, त्यासाठी वेगवेगळ्या 8 टीम प्रयत्न करत आहेत आणि त्यानुसार आपल्याला काही 500-600 किलोमीटरवरच्या लोकांची सुद्धा नाव म्हणून संशयित म्हणून नाव निष्पन्न होत आहेत. ते सावध होऊ नयेत म्हणून आम्ही कोणाचंही नाव कुठेही घेत नाही. ठीक. मुझे बताइए कि कल जो हादसा हुआ उसके बाद कितने लोगों को अरेस्ट किया गया है? अब तक 21 लोगों को अरेस्ट किया हुआ है. उसमें आज कोर्ट में प्रोड्यूस किया गया. उनको 3 दिन का पुलिस कस्टडी रिमांड मिला है. इस मामले में सर अब तक कितने FIR रजिस्टर किए गए? अब तक 4 FIR रजिस्टर हो गए हैं. उसमें 400-500 लोगों के ऊपर FIR रजिस्टर है. उसमें अलग अलग हर FIR में अलग अलग सेक्शन है. अब डिपेंडिंग अपॉन इंसिडेंस. सर प्रारंभिक जांच में क्या कुछ पता चल रहा है? क्या आप लोगों ने CCTV फुटेज जो है वो कलेक्ट किए हैं? यस काम चल रहा है. नकाबपोश लोगों की पहचान सर की जा चुकी है. यस, बहुत सारे लोगों की पहचान हो गई है. कंफर्मेशन भी जारी है. उनका रोल क्या क्या है उसमें. जब तक उनका रोल फाइनल होता है, फिक्स होता है, तो रोल फिक्स करके उनको अरेस्ट किया जाएगा. संभाजीराजे को लेकर कई सारे जो है कयास लगाए जाने सर. पुलिस इस बात को लेकर क्या देखो, FIRs विल बी पब्लिश्ड वेरी सुन. किस FIR में किसका नाम है ये एज अ पुलिस ऑफिसर हम FIR रजिस्टर होने के बाद में बताते नहीं है किसी को. दैट इज पुलिस प्रोसीजर. एंक्रोचमेंट का काम वहाँ पे सर शुरू हो गया है क्या? इट्स नॉट पर्सपेक्टिव ऑफ पुलिस. उन्होंने शुरू कर दिया है. इनफैक्ट बताता हूँ मैं वैसे भी, बट वो पुलिस का पर्सपेक्टिव इसलिए है कि वो हम उसको बंदोबस्त देते हैं. उन्होंने काम शुरू कर दिया है शायद वहाँ पे. जान माल का कितना नुकसान हुआ है पंचनामा में? उसके पंचनामे के प्रोसीजर शुरू है. जैसे ही खत्म हो जाएगा उसका एक फाइनल फिगर जो है आ जाएगा. उसका आपको सर एक मोटा मोटी बता दें किन किन धाराओं के तहत मामला दर्ज किया, मतलब धार्मिक भावनाएं, जैसे पब्लिक सर्वेंट पे असॉल्ट है, स्टोन पेल्टिंग है, आर्सनिंग है, कहीं पे हाउस ब्रेकिंग है, घर तोड़े हैं किसी लोगों के, प्रार्थना स्थल का नुकसान है, फिर गाली गलोच है, इस टाइप के सेक्शंस है सभी इसमें. प्राथमिक तपासामध्ये काय समोर येते? कारण दोन्हीकडनं आरोप प्रत्यारोप केले जातात. आज तपासाचा पहिलाच दिवस आहे. तपासाचे निष्कर्ष आज पहिल्याच दिवशी आपण सांगू शकणार नाही.
जसा तपास पुढे जाईल तसे गोष्टी आणखी क्लिअर होत जातील. दोन वेगवेगळे गट आहेत, अशी काही माहिती मिळते. आज पहिलाच दिवस आहे तपासाचा. नहीं सर, क्योंकि अजूनपर्यंत- सवाल इसलिए है कि किसको जातीय रंग देने की कोशिश की जा रही है, जो अलग अलग समुदाय के बीच में झड़प की बात की जा रही है, ऐसा सही में है क्या? देखो झड़प तो नहीं है, देर आर सम व्हॅन्डलिझम टाइप ऑफ थिंग्स. आज तपासाचा पहिलाच दिवस आहे. आज आपण लगेचच एखाद्या गोष्टीवर निष्कर्ष काढणं हे बरोबर राहणार नाही. तपास जसा पुढे जाईल तसं सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.